नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण सविस्तर बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेने आपण बुलेटिनची सुरुवात करतोय. आज मकर संक्रांत आहे. पतंग तर उडवले जातील, पण या पतंगबाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजा आता नागरिकांच्या जीवावर बेततोय. नागपूर, नाशिकसह अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर चालणाऱ्या नागरिकांना नायलॉनच्या मांजामुळे आपला जीव गमवावा लागतोय. बुधवारी नागपुरात नायलॉनच्या मांजामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. 20 वर्षाच्या दुचाकीस्वाराचा गळा चिरला गेला होता. अभिषेक शेंडे असं या तरुणाचं नाव कळतंय. जातरोडी परिसरात काल ही घटना घडली होती. नागपूर मनपाच्या एनडीएस टीमतर्फे सतत नायलॉन आणि प्लास्टिक पतंगांवर कारवाई केली जाते, पण पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाचा वापर केला तर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिलाय. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी बंदी असलेल्या नायलॉन मांजा वापरण्याविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक शहरातही नायलॉन मांजाने एका महिलेचा गळा चिरून मृत्यू ओढवला होता. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात एका तरुणाचा मांजाने गळा चिरल्याची घटना घडली होती. चंद्रपुरातही विविध प्रयत्नांनंतर यंदा चोरीच्या मार्गाने पतंग उत्सवादरम्यान नायलॉनचा मांजा विक्री होताना दिसतोय. नागरिकांनी कायद्याने बंदी असलेल्या या नायलॉन मांजाची विक्री आणि वापर करू नये असं आवाहन सातत्याने केलं जात आहे. प्यार या फाउंडेशनने देखील हे आवाहन आता केलेलं आहे. आणि यातल्या बातम्या बघणार आहोत सविस्तर. नागपूरमध्ये नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. यशोधरा नगर पोलिसांनी ही कारवाई केली. संजयबाग कॉलनीमध्ये राहणाऱ्या सलीम खान जमील खान या तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिथे धाड टाकली आणि त्याला कारवाई केली. या पोलिसांनी त्याच्याकडून 10,000 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केलाय. या आरोपीविरोधात पर्यावरण अधिनियम तथा पोलिसांच्या मनाई आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे नायलॉन मांजाला अडकून शहरातल्या 3 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. या घटनेनंतर नागपूर महापालिकेनं कठोर भूमिका घेतलेली आहे आणि मांजा विक्री करणाऱ्या, त्यातूनही नायलॉनच्या मांजाची विक्री करणाऱ्या पतंग उडवणाऱ्यांवर देखील आता कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या उपद्रव शोध पथक आणि पोलीस प्रशासनानं ही संयुक्त कारवाई हाती घेतली आहे. कालच यासाठी ही कारवाई कालपासून सुरू करण्यात आली आहे. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आता आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर आपण जाणार आहोत डॉक्टर जेरिल बानाईत आता आपल्या सोबत आहेत. ते वन्यजीव संवर्धन तज्ज्ञ आहेत. त्यांच्याशी देखील या संदर्भात आपण बोलणार आहोत. सुरुवातीला जाऊयात गोविंदकडे. गोविंद, आपण बघतोय की काही घटनांमुळे अक्षरशः मन सुन्न होऊन जातं की कोणाच्या एका चुकीमुळे दुसऱ्या व्यक्तीचा जीव जातो आणि ते देखील गळा चिरून मृत्यू होण्यासारखी इतकी भीषण घटना घडताना दिसतेय. पिंपरी चिंचवडमध्ये या संदर्भात काही कारवाई होतीये का? तिथे अशा काही घटना घडल्यात का? रेणुका, 2018 मध्ये सुवर्णा मुजुमदार आणि डॉक्टर कृपाली निकम या 2 महिलांचा इथे मृत्यू झाला होता. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अक्षरशः त्यांचा गळा चिरला आणि 20 मिनिटाच्या आत ह्या दोघीही महिला मृत पावल्या होत्या. एकीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि जवळपास 5 ते 10 नागरिकांना गंभीर जखमा झाल्याच्या घटना इथे घडलेल्या आहेत. तर माझ्यासोबत आता ही सगळी मंडळी आहेत, खास करून पक्षीमित्र आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की पक्ष्यांना किती गंभीर प्रकारे यांनी इजा होते आणि एकंदर त्या नागरिकांचं काय म्हणणं आहे. राजू, तू पक्षीमित्र आहेस, सरपंच मित्र, काय अनुभव राहिलेला आहे? आत्ताची काय घटना आहे तुझ्या? हां सर, आत्ताच काल आम्ही 2 पक्ष्यांना जीवदान दिलं. त्याच्यामध्ये चायनीज मांजा हा होता. चायनीज मांजा एवढा कटक असतो की पूर्ण त्याच्यामध्ये ताकद असते, तो पक्ष्यांना तोडता येत नाही आणि तो झाडामध्ये प्लॅस्टिक त्याच्यात वापरला असल्यामुळे वर्षानुवर्ष तो प्लॅस्टिक तसंच राहतं आणि परत त्या पक्ष्यांचे पिल्ली, छोटी पिल्ली अडकली जातात. आणि अशा काही घटना घडल्यात की डायरेक्ट गळ्याला रस्त्यावरून गाडी चालली असेल तर तो मांजा गळ्यामध्ये अडकून माणसाचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. अर्थातच पक्षीमित्रांचं म्हणणं ऐकलं, चायनीज मांजा हा खूप विकला जातो होता. आत्ता काय परिस्थिती आहे? तुम्ही व्यापारी संघाचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि आता इथे आपल्या मार्केटमध्ये विकला जातो का हा मांजा? काय आव्हान करताय तुम्ही? मार्केट में चाइना मांजा जो आता है वो बिल्कुल ख़राब है. पक्षी कटता है. स्कूटर पे जो लोग 2 व्हीलर चलाते, बच्चों को हमने बिल्कुल मना किया है कि कैसे भी करके आप है ना चाइना मांजा वापरो मत. लेकिन क्या है, बच्चे नहीं करते. लेकिन जो टेरेस है, हमारे पास अभी ग्राउंड नहीं रह गए मांजा चलाने के लिए, उसके लिए. लेकिन क्या है, ग्राउंड नहीं होने के कारण भी जो टेरेस है उस पर बच्चे लोग चलाते. जब मांजा स्पीड से चलता है, कोई गाड़ी वाला जाता है
तो कट जाता है. चायनीज मांजा खरं तर अजूनही मार्केटमध्ये येतो यावरून स्पष्ट होते. तुम्ही पतंग खेळलेले असाल, आत्ताची परिस्थिती अजूनही पतंग खेळतात, तर काय नेमकं सांगताय नागरिकांना आता आणि किती कठोर कारवाई होणं गरजेचं आहे असं वाटतं? चायनीज मांजाचे बातम्या फक्त आपण ऐकतो. आजपर्यंत टी व्हीला ज्या बातम्या दिसतात बातम्या दिसल्या की फक्त 2 दिवस सगळ्यांचे प्रकर्षाने जाणवतं की नाही याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण मला असं वाटतं की कुठंतरी शासनाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि जे कोणी असा मांजा विक्री करतायत त्या विक्रेत्यावरती, त्या पुरवठादारावरती गंभीर अशी कठोर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून आपले नागरिक वाचले पाहिजेत, पक्षी वाचले पाहिजेत. नागरिक जरा दिसत आहेत, त्यांना बोलता तरी येतं, पण पक्ष्यांना बोलता येत नाही आणि ते तडफडत राहत आहेत. रिसेंटली आपण ऐकलं असेल, आत्ताच आमच्या पक्षी मित्रांनी सांगितलंय की असं जे काही होतंय, जे निदर्शनास येते तेव्हाच ते पक्ष्यांना सोडू शकतात. अदरवाईज हे किती गंभीर आहे ह्याची दखल सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि आपल्या नागरिकांचा जीव कसा वाचेल, आपल्या मुलांना चांगलं संस्कार कसे लागतील आणि हा खेळ जो आहे पतंग तो कुणाचा जीव घेणार नाही याची दखल सगळ्यांनी घेतली पाहिजे. अर्थात तुम्ही एखादा खेळ खेळा, मात्र तो कोणासाठी जीव घेणं ठरू नये याची काळजी घेतली पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे. महावितरणनं सुद्धा या संदर्भात कालच एक प्रसिद्धीपत्रक जारी केलेलं आहे आणि नागरिकांना आव्हान केले की मांजा जो आहे तो प्लास्टिकचा आहे आणि तो तारांमध्ये अडकतो आणि मोठमोठाले जे अपघात आहेत ते घडत आहेत. त्यामुळे कुठेतरी नागरिकांनी या सगळ्या बाबीचा विचार करून, त्याचबरोबर प्रशासनाने या बाबीचा विचार करून या मांजावर पूर्णतः बंदी आणली पाहिजे असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. रेणुका. आता गोविंद, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि यानंतर आपण जाणार आहोत डॉक्टर जेरील बानाईत आता आपल्या सोबत आहेत. ते वन्यजीव संवर्धन तज्ज्ञ आहेत. डॉक्टर जेरील, आपण बघतोय राज्यातल्या अशा सगळ्या समस्या आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय. काही दिवसांपूर्वी देखील न्यूज 18 लोकमतने या वृत्तमालिकेतून हाच प्रश्न उपस्थित केला होता की किती मोठ्या प्रमाणात हानी होते, म्हणजे पक्ष्यांची तर होतेच आहे, त्याचबरोबर मानवी जीवाला देखील याचा धोका होतोय. या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून किती मोठ्या प्रमाणात पक्ष्यांना याचा त्रास होतो, सविस्तर सांगाल? सर्वप्रथम मला 2 विषयाबद्दल बोलायचं आहे. एक तर NGT जे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आहे, त्यांनी मांजाच्या मॅन्युफॅक्चर, सेल, स्टोरेज आणि यूजवर पण बंदी घातली आहे. आणि काल जे बॉम्बे हायकोर्ट आहे नागपूर बेंचमध्ये, त्यांनी सुओ मोटो केस घेतली आहे की मांजावर स्ट्रिक्ट बॅन असावं पाहिजे. आता एक आपल्याला बघायचं आहे की कितपर्यंत हायकोर्टनी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स घ्यावी. का शासन किंवा प्रशासन याच्याबद्दल कारवाई नाही करत आहे, याच्यावर कंप्लीट बॅन असावं. हे फक्त नायलॉनचं मांजा नाही आहे, कोणताही मांजा तेवढंच घातक राहतो, तेवढंच डेंजरस राहतो आणि मॉर्टल राहतो. मॉर्टॅलिटी याच्यामध्ये खूप जास्त आहे. ॲज अ डॉक्टर, ॲज अ डर्मेटोलॉजिस्ट, एज अ MBBS ग्रेजुएट, आई वुड लाइक टू से कि जो आपका एक बॉडी का सबसे कमज़ोर हिस्सा होता है वो होता है आपकी नेक, जिसमें सबसे वाइटल वेसल्स होते हैं, आपका ट्रेकिया, आपका विंड पाइप, कैरोटिड आर्टरीज. तो जब मांजा एक बहुत शार्प नाइफ के जैसा आपको यहाँ पे कटता है, तो आप वो पर्टिकुलर एक्सीडेंट विक्टिम को फर्स्ट एड तक नहीं दे पाते. तुम्ही त्याला तिकडून हॉस्पिटलमध्ये पण शिफ्ट करायला वेळ नसतो. म्हणून मांजावर कंप्लीट बॅन असावं. आणि सेल तर एक गोष्ट आहे, पण यूजला पण बॅन असावं. मांजा नकोच. आणि काईट फ्लाइंगवर सक्त बॅन आणावं लागेल, कारण की याच्यामुळे दुष्परिणाम फक्त ह्युमन्सवर नाही पण ॲनिमल्सला पण होतो. आणि दिस अकाउंट्स फॉर मर्डर. तर याच्या विरोधात जे कलम लागते हे मर्डरचे लागावे, कारण की जे व्हॉइसलेस ॲनिमल असतात किंवा ह्युमन्स असतात ज्यांची काही एक चूक नसते, त्यांचा जीव जातो. म्हणून मांजा नकोच, ग्राउंडमध्ये पण नकोच. आणि या बद्दल हे डान्स ऑफ द डेथ म्हणू शकतो आपण. एक मोमेंटरी प्लेजर जे असतं काईट फ्लाइंगचं, त्याच्यामुळे दुसरे लोकांची ज्यांचं काही चूक नाही आहे त्यांची मृत्यू होते. तर हे डान्स ऑफ डेथ बंद व्हायला पाहिजे, हे आजची इच्छा आम्ही करतो. आणि मानसिकता बदलावी पाहिजे. सर्वांनी हे समजून घ्यावं पाहिजे की आम्ही जे पतंग उडवतो ते पतंग कटली की ती मांजा मिलोन मील जातो आणि त्याच्यामुळे पक्ष्यांचा पण मृत्यू होतो आणि ह्युमन्सचा पण मृत्यू होतो. गेल्या काही दिवसात 3 युवक यांची मृत्यू झाली आहे नागपूरमध्ये. आणि आता त्यांच्या कुटुंबाचं काय आहे,
त्यांचं फ्युचर काय हे आपल्याला जाणीव घेतली पाहिजे आणि याच्या विरोधात काम केलं पाहिजे. अगदी खरं आहे. डॉक्टर जेरिल, जसं तुम्ही म्हणालात की फक्त नायलॉनचा मांजा नाही, कुठल्याही मांजानी इतकीच हानी होऊ शकते, यामध्ये नेमका काय फरक असतो ते देखील सांगाल की कशामुळे तो इतका घातक ठरतो? बघा, नायलॉन मांजा जे आपण म्हणतो हे प्लास्टिकचा बनतो आणि आपल्याला एक चुकीची बाब आहे की हे फक्त चायनावरून येतो. हे इंडियात पण मॅन्युफॅक्चर होतो. ह्या व्यतिरिक्त जे दूसरा मांजा रहता त्याच्यात कांच मिलाया जाता है, जो कांच के चूरा करके उसको मिलाया जाता है, जिससे जब वो पेचा होता है या जब दो मांजा एक में को रब करते हैं तो जो मांजे में ज़्यादा कांच है या ज़्यादा स्ट्रॉन्ग है वो दूसरे मांजे को काट देता है. एंड दैट इज़ अ प्लेजर फॉर द पर्सन हु इज़ फ्लाइंग द काइट कि मैंने दूसरे व्यक्ति की मांजा या काइट को काटा. बट हमें ये समझना चाहिए ये जो मांजा है, अगर एक सिंपल धागा भी हम लिया जाए जिसमें कुछ भी इन्वॉल्व नहीं है, अगर उसे टाइट पकड़ा जाए एंड कोई ह्यूमन फ्लैश को उसके अगेंस्ट रब किया जाए तो काफ़ी ज़ोर से पेपर कट जैसी भी स्थिति निर्माण होती है. तो जब मांजा अगर दो पेड़ों के बीच में या किसी बिल्डिंग के बीच में जब अटक जाता है और उसके थ्रू अगर कोई गाड़ी जाती है, 2 व्हीलर जाती है या पैदल भी इंसान जाता है, तो जिस तरीके से वो काटता है, इट इज़ अ वेरी शार्प वेपन. और उस कारण से जब विंड पाइप अगर आपकी कट जाती है तो वो एक इमरजेंसी स्थिति पैदा होती है. जो फर्स्ट एड देना होता है वो विंड पाइप को रीएस्टैब्लिश करना पड़ता है, जो सूचर्स देने पड़ते हैं वहाँ तक ले जाने तक भी इंसान की जान बच नहीं पाती है. तो किसी भी टाइप का मांजा रहे, चाहे वो इंडियन मेड रहे किंवा तो चायनीज राहील, त्याच्या विरोधात काम करायला पाहिजे, कंप्लीट बॅन करायला पाहिजे त्याला. अगदी खरं. डॉक्टर जेरिल, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न घेऊन तुमच्याकडे येणार आहे की आपण एकीकडे बघतोय की कशा रीतीने या सगळ्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्याचबरोबर वन्यजीवांना देखील याचा धोका उद्भवू शकतो. याच्या केसेस काय आणि त्याच्यावर तुम्ही कसं काम करते याविषयी आपण बोलणार आहोत. पण लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत नाशिकहून आहेत. लक्ष्मण, पिंपरी चिंचवडमधल्या प्रतिक्रिया काही वेळापूर्वी आपण ऐकल्या होत्या. नाशिकमधली देखील आपण एक केस काही दिवसांपूर्वी बघितली होती की कशा रीतीनं या नायलॉनच्या मांजामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त होताना आपण बघितलेलं होतं. एक सदस्य त्यांनी गमावले होता. आता या सगळ्या हे सगळं प्रमाण कमी होताना दिसतंय, काही कारवाई होताना आता तरी दिसते? नाशिकमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की नायलॉन मांजामुळे पहिला बळी गेला होता. एका महिलेचा द्वारका सर्कलवरती दुचाकीवरून जात असताना नायलॉन मांजा गळ्याला लागला आणि तिचा त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या 8 दिवसांनी आणखी एका तरुणाचा गळा कापला गेला आणि त्यामध्ये त्याच्या गळ्याला तब्बल 7 ते 8 टाके पडले. तो देखील अद्याप हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शासनाकडे अनेक नियम घालून देण्यात आलेले आहे. प्रत्येक दुकानदाराला याबाबत लेखी पत्र देऊन नायलॉन मांजाची विक्री करू नये, ज्या मांजामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा प्रकारचे कुठलाही प्रकारचा मांजा विकू नये अशा सूचना दुकानदारांना देण्यात आलेल्या आहे. आपण अशाच एका नाशिकच्या दुकानामध्ये उभे आहोत. मी आपल्याला दाखवू इच्छितो की या दुकानाच्या बाहेर अशा प्रकारे फलक लावण्यात आलेला आहे, ज्या फलकावरती स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की नायलॉन मांजावर शासनाने बंदी घातलेली आहे आणि या नायलॉन मांजाची जर कोणी मागणी करणार असेल तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जातील. त्याची माहिती जी आहे ती पोलिसांना दिली जाईल. आपण बघतोय दुकानांमध्ये अशा प्रकारे नायलॉन मांजा सोडून इतर मांजा जे आहे ते विक्री करण्याचं काम सुरू आहे. आपण दुकानदारांशी बोलूया. त्यांच्याकडे मागणी होती का नायलॉन मांजाची? शासनाची बंदी असली तरी आपल्याकडे काही लोक नायलॉन मांजाची मागणी करता का आणि मागणी केल्यानंतर आपण त्यांना काय उत्तर देता किंवा काय सांगता? पोलीस प्रशासनाने यावेळी नायलॉन मांजावर बंदी घातलेली असून आमच्याकडे कुठलाही नायलॉन मांजा आम्ही विकत नाही. तसंच पोलिसांनी दिलेल्या सूचनानुसार तसा आशयाचे फलक आम्ही लावलेले आहे. त्याचप्रमाणे नोटीस आम्ही लावलेली आहे, पोलिसांनी दिलेली नोटीस. आणि कोणी आमच्याकडे नायलॉन मांजाची मागणी केलं त्याला फलकाकडे दाखवतो, आशाचे जे पोलिसांनी दिलेलं फलका आणि नोटीस दाखवतो. आणि जास्त त्रास दिला आम्ही पोलिसांना सांगू तुम्ही नायलॉन मांजावर बंदी असल्याने सुद्धा उडवणे, विकणे, त्याचप्रमाणे वापर करणे त्याच्यावर गुन्हे 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे असं पोलीस प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले आहे. त्याप्रमाणे कृपया करून कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये, कोणाची बळी जाईल असे कृत्य करू नये, जेणेकरून आपल्या मकर संक्रांतीला काही असं हे होऊ नये.
बघतो ह्या दुकानदाराच्या प्रतिक्रिया आहे. आपल्यासोबत काही ग्राहक देखील आहे. आज सकाळपासून नाशिकच्या दुकानांमध्ये अशा प्रकारची गर्दी आहे. काका, तुम्ही सकाळपासून मांजा खरेदी करण्यासाठी आलाय, परंतु नायलॉन मांजावर बंदी घातली, त्यावर आपलं काय मत आहे आणि आपण आपल्या पालकांना किंवा आपल्या घरातल्या लोकांना काही याबाबत संदेश देत आहे? नाही, नायलॉन मांजा वापरायचाच नाही आहे. त्याच्या लोकांना घात होईल बा, काही ॲक्सिडेंट होऊ शकतात. आता 8 दिवसापूर्वी एक जणाची मौत झालेली आहे, एक जण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. मी शक्यतो सांगाल माझ्या घरामध्ये मी सुद्धा मांजा वापरून देणार नाही नायलॉनचा. साध्या पद्धतीने साजरा करणार आहोत. आमच्याकडे साधा मांजा आहे. साध्या मांजाने पतंग उडवणार आहे आणि कुणी उडवत असेल तर त्यांना उडवून पण देणार नाही आम्ही. एवढी काळजी घेऊ. आपण बघतोय नाशिकमधली ही परिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात नाशिकच्या अशा दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पतंगी घेण्यासाठी, मांजा घेण्यासाठी नागरिकांची गर्दी आहे. मात्र नाशिकमध्ये नायलॉन मांजा पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे. काही भागात छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विकला जात असला तरी मोठ्या दुकानांमध्ये, ज्या ठिकाणी होलसेल दुकानदार आहे, त्यांनी मात्र नायलॉन मांजावरती पूर्णतः बंदी घातलेली आहे आणि त्यामुळे नाशिककरांमध्ये एक समजदारपणाचं लक्षण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. कारण नाशिकमध्येच पहिला बळी जो आहे तो या नायलॉन मांजामुळे गेला होता. मात्र शासनाकडनं, पोलिसांकडनं ज्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत त्या सूचनांचं पुढच्या काळामध्ये पालन होतं का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी खरं आहे. आपण बघतोय नाशिकमधल्या नेमकी आता काय स्थिती आहे ते आपल्याला लक्ष्मण घाटोळ सांगत होते. पुन्हा एकदा आपण डॉक्टर बाणाई दत्ता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जातोय. डॉक्टर, जसं तुम्ही म्हणत होतात की पक्ष्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो, त्यांना कशा पद्धतीने वाचवलं जाऊ शकतं, अशा किती केसेस वर्षभरात तुमच्याकडे येतात हे देखील सांगाल? बघा, आमची जे NGO आहे, जे फाउंडेशन आहे, हे याचे प्रयत्न करतात की बर्ड्सला रेस्क्यू करू आम्ही. पण एक आपल्याला समजायचं असे की जे बर्ड्स आहे, जे रेस्क्यू करण्यासारखे आहे ते फार कमी आहे. ज्यांचा ॲक्सिडेंट होतो आणि ते मांजामुळे ते अडकतात ते फार मोठे आणि खूप जास्त नंबर आहे. त्यांचं जे रेस्क्यू करू शकतो ते जस्ट फ्रॅक्शन ऑफ नंबर आहे. तुम्ही बघा, जे आपण दोरी घेतो, जे आपण शिवतो, कुठे फाटलं की आपण शिवतो, तो पण धागा तोडता येत नाही, कारण की तो एवढा स्ट्रॉंग असतो. हे जे मांजा असतो हे ह्याची टेन्साईल स्ट्रेंथ फार मोठी राहते, फार जास्त राहते. हे तुटत नाही आणि हे जर 2 ब्रांचेसला अडकून राहिलं तर जेव्हा बर्ड्स फ्लाय करतात त्यांना तो दिसत नाही आणि त्यांच्या गर्दनवर ते अडकतो किंवा फ्लाईट करताना त्यांच्या पंखात अडकतो आणि त्यानंतर तो उडू शकत नाही. तो डिहायड्रेशननी मरतो किंवा ॲस्फिक्शियानी मरतो, कारण की ते जे मांजा आहे ते त्यांच्या गळ्यात बंदी घातलेलं असतं. सेकंडली, हे जेव्हा गोळा करून आपण कुठेही फेकतो, गाय म्हशी याला खाऊन घेतात आणि हे डायजेस्ट होत नाही. त्यांच्या पोटात तो राहतो मांजा वर्षोनवर्ष. आणि ज्याला आम्ही बीझॉर म्हणतो, बीझॉर हे हेअरची एक टाईप राहते जे खाल्ल्यानंतर तो पोटात गोळा होतो. तसंही मांजाही गोळा होतो आणि त्याच्यामुळे डायजेशन होत नाही आणि त्यांची खूप पेनफुल डेथ होते. तर जानवर किंवा पक्ष्यांना, व्हॉइसलेस ॲनिमल्सची खूप वाईट परिस्थिती आहे, ह्युमन्सची पण वाईट परिस्थिती आहे. तर याचा जे वापर आहे त्याच्यावर बंदी घालावी लागेल आणि मांजा कोणताही प्रकारचा असो, इंडियन मेड राहो किंवा सुतली पण राहील, त्याला पण बॅन करावा लागेल. कारण की जे डिमांड आणि सप्लाय चेन असतो, जेव्हा डिमांडच नाही राहील तर सप्लाय होणार नाही. म्हणूनच आपल्याला मेंटॅलिटी बदलावी लागेल, त्याची डिमांड याला कमी करावी लागेल आणि वापर याला बंदी घालावी लागेल. त्या विषयी आपल्याला काम करायचं आहे, NGOजनी काम करायचं आहे, अवेअरनेस करायची आहे आणि पतंग जे ट्रेडिशन आहे याला बंद करायचं आहे. काही ट्रेडिशन जे चुकीचे आहे त्याला बंद करावंच लागेल. जसं सती प्रकार होता ते चुकीचं होतं, बालविवाह होता ते चुकीचं होतं, तसंच काईट फ्लाइंग आहे ज्याच्यामुळे खूप सारी मृत्यू होत आहे. आणि आपण बघतो आहे आता कोविडचा काळ आहे, आता बर्ड फ्लू आलेला आहे, आता ह्युमन मेड कॅलॅमिटी कशाला. म्हणून फ्लाइंग काईट्सवर बंदी घालावी लागेल आणि आपल्याला
हे आपली मेंटॅलिटी बदलावी लागेल, हे ट्रेडिशनला बंद करावं लागेल. अगदी खरं, हे रोखणं शक्य आहे आणि त्याच्यासाठी काय प्रयत्न करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर या प्राण्यांना पक्ष्यांना किती त्रास होतो आणि त्याच्यावर कशा रीतीने त्यांचं संवर्धन केलं जातं याविषयी देखील आपण डॉक्टरांशी बोलणार आहोत. आणि आमच्या प्रतिनिधींकडून राज्यभरात आणखीन कुठल्या भागात किती केसेस आहेत याचा देखील आढावा घेणार आहोत. न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेत एक ब्रेक घेऊन परत भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि बातमी आहे, पैठणीसाठी प्रसिद्ध असलेला येवला हा पतंग महोत्सवासाठी देखील ओळखला जातो आणि मकर संक्रांती निमित्तानं येवल्यात 3 दिवस पतंग महोत्सव साजरा करण्याची परंपरा असते आणि इथे या महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. यात सगळेच जण सहभागी होत असतात आणि छतावर हा सगळा कार्यक्रम रंगत असतो. सगळेच जण याचा आनंद लुटत असतात. 3 दिवस शहरातील नागरिक सगळे व्यवहार बंद ठेवून पतंग महोत्सवात सहभागी होत असतात. बाहेरगावी गेलेले येवलेकर देखील या उत्सवात सहभागी होण्यासाठी हमखास येतात. त्यांना उडवता येत नाही. पतंग महोत्सव जरूर केला जातोय, पण त्याचबरोबर नायलॉनचा मांजा जर वापरला जात असेल तर मोठ्या प्रमाणात पक्ष्यांना आणि त्याचबरोबर मानवी जीवाला देखील याचा धोका कसा निर्माण झाला. आणि त्याचबरोबर नागपुरात गेल्या काही दिवसांमध्ये 3 जणांचा मृत्यू फक्त मांजामुळे, गळा चिरल्यामुळे झालाय. इतकी गंभीर परिस्थिती नागपुरात आहे. अशाच काही केसेस न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेतून आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय. डॉक्टर प्रमोद कुबडे आता आपल्या सोबत आहेत. पिंपरीतल्या स्टार रुग्णालयाचे संचालक आता आपल्या सोबत आहेत. डॉक्टर प्रमोद कुबडे, आपण बघतोय काही वेळापूर्वीच आम्ही डॉक्टर बाणाईत देखील आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी देखील बोलतोय. किती मोठ्या प्रमाणात पक्ष्यांना तर त्रास सहन करावा लागतोय, तर तुम्ही किती केसेस आतापर्यंत बघितल्यात आणि किती मोठं नुकसान होतंय यामुळे मानवी आरोग्याचं, आणि त्याचबरोबर किती जीवघेणा ठरतोय हा मांजा? नमस्कार. खरं तर या पतंग महोत्सवाचा जो सीझन असतो मकर संक्रांतीच्या काळामध्ये, नॉर्मली आमच्या हॉस्पिटलमध्ये येणारे जे रुग्ण असतात तर बऱ्याच वेळा आम्हाला असं आढळून येतं की जो काही मांजा आहे त्याच्यामुळे इंजुरी होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. यामध्ये आपण शक्यतो जर पाहिलं तर मायनर ते मेजर अशा प्रमाणामध्ये इंजुरी झालेल्या असतात. असंख्य ज्यावेळेस लोक ट्रॅव्हल करत असतात, 2 व्हीलरवर असेल त्यावेळेस हा जो काय मांजा असतो हा काचेचे जे काय कोटिंग केलेलं असतं त्याच्यावरती, त्याच्यामुळं इंजुरी ही शार्प इंजुरी होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये इंजुरी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर प्रमोद, मोठ्या प्रमाणात इंजुरी म्हणजे नेमकी काय त्याच्यामध्ये नुकसान होतं आणि कशा रीतीनं गळा चिरला जातो, त्याच्यामुळे किती मोठ्या प्रमाणात शरीराची देखील हानी होत असते? जसं आपल्याला माहिती आहे की पटकन फर्स्ट एड बॉक्स जरी असला तरी ती पटकन त्याचा वापर तिथे करता येणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली असते. नाही, छोट्या इंजुरी पासून अगदी गळा चिरेपर्यंत इतकी इंजुरी होते आणि याच्यामध्ये पतंग उडवणारे जे असतात त्यांच्याही हाताला इंजुरी. बऱ्याच वेळा आम्हाला असा अनुभव येतो की जे पतंग उडवणारे लोक असतात, मुलं असतात, त्यांचेही हात त्याच्यामुळे कापले जातात. बऱ्याच वेळा त्याला प्लास्टिक सर्जरी किंवा अगदी इव्हन आपल्याला काही पार्ट आपल्याला कट करायला लागू शकतो, इतपत गंभीर इजा याच्यामध्ये होऊ शकते. डॉक्टर जेरिल बाणाईत देखील आता आपल्या सोबत आहेत. वन्यजीव संवर्धन तज्ज्ञ म्हणून ते काम करतात आणि कशा रीतीने नायलॉन मांजा आणि एकूणच पतंग उडवण्यावर देखील बंदी आणावी अशी देखील त्यांची मागणी आहे. डॉक्टर जेरिल, तुम्ही जसं काही वेळापूर्वी सांगत होतात, गेल्या काही दिवसांपासून वन्यजीवांना देखील म्हणजे इतर प्राणीमात्राला देखील याचा त्रास होताना दिसतोय. तो त्रास त्यांना कसा होतोय? अशा किती केसेस येतात? असं प्रचंड केसेस येतात मॅडम, आणि नेमकं सांगणं की इतकी केसेस यावेळी येते किंवा नंतर येते असं बोलणं शक्य नाही. पण एक सांगतो की हे फक्त 3 दिवसाचं साजरं नसतं. हे जे मांजर राहतो हे महिने झाडांवरती राहतो आणि याचे परिणाम हे खूप महिन्यापर्यंत दिसत राहते. हे डिकम्पोज होत नाही, हे आपल्याला जाणवायचं आहे आणि जाणून घ्यायचं आहे. हे जे मांजा असतो हे डिकम्पोज होत नाही, याचं काही एक वेस्टेज जे राहतो हे आपण कलेक्ट केल्याशिवाय याचा काही दुसरा उपाय नसतो. याच्यामुळे जे बर्ड्स आहे यांना फक्त जानेवारी महिन्यात नाही पण मार्च, एप्रिल, मे महिन्यापर्यंत हे याचा दुष्परिणाम दिसत राहतो आणि याच्यामुळे बर्ड्स किंवा जे गायी असतात त्यांना पण खूप त्रास होतो मॅडम. हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. जे मांजा असतो, जसं सरांनी जस्ट सांगितलं, हे फक्त नायलॉन मांजाचा परिणाम नाही आहे.
याच्यामध्ये जे काच असतो ते खूप घातक असतो तो मांजा. आणि जेव्हा हे मांजा तुम्ही एक एक्सपेरिमेंटलसाठी जेव्हा आपण हे करतो की ते मांजा तुम्ही घ्या आणि रब करा आपल्या स्किनवर, किती त्रास होतो त्या स्किनवर. किंवा सरांनी जसं सांगितलं की जे मेजर इंजुरीज असतात ते आपल्या गर्दनवर होत राहतो. सिमिलरली ॲनिमल्समध्ये पण हे होतो आणि त्यांचं गळं पण कापल्या जातं, त्यांचे पंख कापल्या जातात. किंवा जे मांजा रस्त्यावर फेकलेला असतो ते कुत्रे खाऊन घेतात किंवा गाई म्हशी खाऊन घेतात आणि त्यांच्या पोटात त्यांची जे इंटेस्टिन आहे ते पण कापली जाते. आणि ड्यू टू क्रॉनिक ब्लड लॉस ते ॲनिमियामुळे पण त्यांचा मृत्यू होतो. तर हे बाब आपल्याला जाणून घ्यायची आहे. आता ह्युमन्सला जे तुम्ही विचारत होता की काय नेमकी काय होतं जेव्हा मांजामुळे ॲक्सिडेंट होतो. त्याच्यामुळे हे फाईन एकदम सर्जरिकल जे स्कॅल्पल जे राहतो आणि त्याचे जे आम्ही कट देतो ह्युमन्सला सर्जरी करताना, तसं ते फाईन शार्प इंजुरी होते. आणि ते इंजुरी एवढी डीप जाते की त्यांना फर्स्ट एड द्यायला पण वेळ नसतो. त्यांना सूचर्स लावायला जेव्हा आम्ही शिफ्ट करतो हॉस्पिटलमध्ये ते गोल्डन मिनिट्स पण आम्हाला भेटत नाही. आणि याच्यामुळे जे फेटॅलिटी आहे, जे मॉर्टॅलिटी आहे, जे डेथ रेशो आहे ॲक्सिडेंट्स ड्यू टू मांजा ते खूप जास्त आहे. रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट जर काही झालं तर लोकांना वाचवण्याचं पर्सेंटेज जास्त आहे. पण मांजामुळे जे ॲक्सिडेंट होतात त्याच्या मॉर्टॅलिटी रेशो काफी हाय आहे. त्यामुळे मांजाचा खूप नेगेटिव्ह इफेक्ट जास्त आहे पॉझिटिव्ह इफेक्टपासनं. आणि हे मोमेंटरी जे प्लेजर आहे ते आपल्याला कमी करायचं आहे. याच्यामुळे बर्ड्सला पण खूप त्रास होतो, ॲनिमल्सला पण खूप त्रास होतो आणि ह्युमन्सला पण खूप त्रास होतो. ॲज अ डर्मॅटोलॉजिस्ट जेव्हा आमच्याकडे स्कार्स घेऊन येतात लोक मांजा काटल्यामुळे, ते स्कार पण कॉस्मेटोलॉजिकली जे स्कार असते ते पण आम्हाला ट्रीट करायला खूप वेळ लागतो आणि खूप डिफिकल्ट असतो. जसं सर म्हणत होते की प्लास्टिक सर्जरी पण लागते कैदा. जेव्हा मांजा उंगलींवर जेव्हा कापल्या जाते किंवा नर्व्सला कापल्या जाते तर खूप परिणाम त्याचा खूप वाईट असतो मॅडम. अगदी खरं. डॉक्टर जेनिल, तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. डॉक्टर प्रमोद कुबडे आता आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत. डॉक्टर प्रमोद, तुम्ही सांगत होतात की ही परिस्थिती किती गंभीर ओढावू शकते एखाद्या व्यक्तीवर, किती मोठ्या प्रमाणात या शस्त्रक्रिया म्हणजे आतापर्यंत त्याचं प्रमाण तुम्ही किती सांगू शकाल, किती मोठ्या प्रमाणात हानी होताना तुम्ही देखील बघितली आहे आणि कसं रोखलं पाहिजे नायलॉनच्या मांजाची विक्री, यासाठी काय प्रयत्न करणं गरजेचं आहे हेही सांगा. निश्चितपणे मांजाची जी विक्री आहे ती निश्चितपणे रोखण्याची आवश्यकता आहे. शासकीय स्तरावरनं याच्यावरती नियंत्रण आणणं गरजेचं आहे. आम्ही हॉस्पिटलमध्ये किंवा या सीझनमध्ये साधारणतः नॉर्मली एक 15 ते 20च्या आसपास रुग्ण आमच्याकडे शस्त्रक्रियेसाठी तर दाखल झालेले असतात. याच्यामध्ये प्लास्टिक शस्त्रक्रियापासूनही आपल्याला तोंडाच्या शस्त्रक्रिया असतील, हाताच्या शस्त्रक्रिया असतील, बाकी वेस्क्युलर सर्जरी असतील, एवढ्या गंभीर प्रमाणामध्ये याच्यावरती आम्हाला शस्त्रक्रिया कराव्या लागलेल्या आहेत. कित्येक रुग्णांना प्राण गमवावे लागलेले आहे. मध्ये आमच्याकडे एक डॉक्टरांची सुद्धा ट्रॅव्हल करत असताना मांजाची दोरी गळ्याला लावून त्यांना फास बसला आणि जागेवरतीच त्यांचा मृत्यू झाला होता. एवढ्या अतिशय गंभीर स्वरूपाच्या घटना आपल्याला दिसून येतात. डॉक्टर प्रमोद, आणि एकीकडे जर तुम्ही म्हणजे एक तज्ज्ञ म्हणून तो तुम्ही त्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करालच, पण निश्चितपणे ते एकदा बरे झाले पण त्याच्यानंतर देखील त्यांना काही त्रास उद्भवू शकतो. निश्चितपणे ही ट्रीटमेंट आपल्याला लॉंग टर्म लागते. याच्यामध्ये फिजिओथेरपी असेल, कारण की बऱ्याच वेळा नर्व इंजुरी झालेली असते आणि बऱ्याच वेळा काही पार्ट आपल्याला काढून टाकावा लागतो. त्यामुळं आपल्याला हे ट्रीटमेंट बरेच दिवस आपल्याला करावी लागते. त्यामुळं अतिशय वेळ घेणं ट्रीटमेंट आहे. अगदी आपण बघतोय की कशा रीतीनं या सगळ्या मोठ्या प्रमाणात ट्रीटमेंट देखील करावी लागते. म्हणजे शस्त्रक्रिया वेगळी आणि त्यानंतर पुन्हा त्याच्या पुढे त्याचा सगळ्याचा फॉलोअप करणं ही देखील एक मोठ्या संकटाला या सगळ्या कुटुंबाला सामोरं जावं लागत असतं. आणि त्याचबरोबर आर्थिक स्थितीचा देखील या सगळ्याचा विचार व्हायला हवा. आणि त्याचबरोबर चूक एकाची असते पण एकीकडे कुटुंब उद्ध्वस्त होताना आपण बघतो. नागपुरात त्याचबरोबर नाशिकमध्ये एका महिलेचा ती बाईकवरून जात असताना तिचा मृत्यू ओढवला होता. त्याचबरोबर मांजामुळे तोल
जाऊन होणारे जे अपघात आहेत, गाड्यांवरचा तोल त्यांचा जातो, कारण अक्षरशः गळ्याला मोठ्या प्रमाणात दुखापत होते, अशा देखील घटनांमध्ये वाढ होताना दिसते. यानंतर एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नायलॉनचा मांजा जीवघेणा ठरतोय आणि या संदर्भात आपण न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेमध्ये हा विषय, त्याचबरोबर तज्ज्ञांचं या सगळ्याबद्दल काय मत आहे, किती मोठ्या प्रमाणात नुकसान होतं याविषयी आपण बोलतोय. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आता आपल्या सोबत आहेत. गोविंद, काही वेळापूर्वी देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या होत्या. कशा रीतीनं या संदर्भातली जनजागृती करण्याची गरज आहे असं इथल्या उपस्थितांना वाटतंय? पिंपरीकरांना देखील अशाच काही विदारक अनुभवांना सामोरं जावं लागलं असेल. अर्थातच रेणुका, जसं आपण म्हटलंय की या संदर्भामध्ये स्वतः लोकांना कळणं गरजेचं आहे की आता हे जीव घेणं झालेलं आहे, हे प्रकार थांबले पाहिजे. पक्षीमित्र आपल्याला सांगत होते की किती वाईट त्यांचे अनुभव आहेत. राजू, काय अनुभव आहेत आणि आता काय थेट मागणी आहे? आम्ही खूप वेळाच त्यांना सांगितलेलं आहे की गोविंदकडे पुन्हा एकदा आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. नायलॉनचा मांजा किती धोकादायक ठरतोय आणि किती मोठ्या प्रमाणात पक्षी मित्र देखील यासाठी मोहीम राबवत असतात आणि त्यासाठीचे प्रयत्न करत असतात की कशा रीतीनं पक्ष्यांचा जीव वाचू शकेल याविषयी देखील आपण बोलणार आहोत. आपल्याला माहिती आहे हे जीवघेण्या ठरणाऱ्या या मांजाचा वापर कसा काय होतोय, यामध्ये किती मोठी साखळी काम करत असते, यावर देखील आपण बोलणार आहोत. नायलॉनच्या मांजामुळे पक्ष्यांनाही आणि मानवी जीवाला देखील मोठ्या प्रमाणात धोका आहे. गोविंद, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? गोविंद वाकडेंशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. डॉक्टर जेरिल बाणाईत आता आपल्या सोबत आहेत. ते जसं आपल्याला सांगत होते की किती मोठ्या प्रमाणात पक्ष्यांना असेल, त्याचबरोबर मनुष्याला देखील याचा त्रास सहन करावा लागतो. डॉक्टर जेरिल, डॉक्टर प्रमोद जसं सांगत होते की फक्त एकदा शस्त्रक्रिया करून नाही, तर ही जखम इतकी खोल आणि इतकी सिव्हिअर असते की त्याच्यानंतर त्याची फॉलोअप ट्रीटमेंट पण करावी लागते. इतकी खोल जखम शरीराला झालेली असते. ॲब्सोल्युटली. हे जे जखम असते हे सुपरफिशियल नसते आणि हे खूप डीप जाते आणि फक्त स्किन नाही किंवा मसल नाही, हे बोनपर्यंत पण जाऊ शकते आणि याच्यामुळे आर्टरीजला डॅमेज होऊ शकतो, वेन्सला डॅमेज होऊ शकतो, इवन नर्व्सला पण डॅमेज होऊ शकतो. आणि जर काही नर्व्सला वगैरे डॅमेज झालं तर हे लॉंग टर्म आणि हे परमनंट इंजुरी पण होऊ शकते. काहीदा आम्हाला ॲम्प्युटेट पण करावं लागतं, कारण की ते नेक्रोसिसमध्ये चाललं जातं ते पोर्शन. तर याच्यामुळे जे दुष्परिणाम आहे हे खूप वाईट आहे आणि फक्त गळ्यांवर नाही पण डोळ्यांना पण त्रास होऊ शकतो. कॉर्निया कापल्या जाऊ शकतो. जे उडवता राहता त्यांचे फिंगर्स कापल्या जाऊ शकते. याच्यामुळे खूप वाईट जे गोष्टी असतात ते घडवत राहतात. आणि मी एम्फसिस करायचं आहे मला एक बाबबद्दल की जे NGT आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, यांनी ह्याच्यावर बॅन घातलेला आहे 2017 मध्ये. हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांनी सुओ मोटो केस घेतलेला आहे की याच्या मॅन्युफॅक्चर, सेल, पजेशन, दॅट इज स्टोरेज अँड ऑल्सो यूज, तर याच्यावर का प्रशासन ॲक्शन घेत नाही आहे. यूजला पण बॅन आहे. तर हे तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होत आहे की आताही पतंग उडवण्याची डेअरिंग कोणीही सिटिझन्स करत आहे. याच्यावर जेव्हा बॅन आहे तर हे बॅन राहायला पाहिजे. आणि याच्यामुळे हे जे डान्स ऑफ डेथ आहे हे थांबलं पाहिजे. मी डान्स ऑफ डेथला खूप स्ट्रेस करत आहे, कारण की याच्यामुळे जे लॉंग टर्म इफेक्ट्स आहे, नर्व डॅमेज, आर्टरीला खूप डॅमेज होतो, फिंगर्सला होतो, मानेला होतो, आईजला होतो, ॲनिमल्सला होतो, बर्ड्सला होतो. याचा दुष्परिणाम आपण जेव्हा केला तर पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्हमध्ये याचा परिणाम नेगेटिव्हमध्ये जास्त जात आहे. आणि खूप चांगले NGOज आहे किंवा कार्यकर्ता आहे, यांनी अवेअरनेस स्प्रेड करावा पाहिजे. जे विक्री करता आहे किंवा विकत घेत आहेत यांना अवेअरनेस द्यायला पाहिजे आणि त्यांना सांगायला हवं की याच्यामुळे खूप दुष्परिणाम आहे. तर हे कृपा करून स्टॉप करा. आपल्या परिवाराला संरक्षण द्या, आपल्या ॲनिमल्सला संरक्षण द्या, आपल्या बर्ड्सला संरक्षण द्या किंवा
कारण की हे नाही केलं तर फ्युचर इज टू डार्क. तर याच्यामुळे आपल्याला वाईड स्प्रेड अवेअरनेस करावं लागेल. आणि मी IBN लोकमतची पूर्ण टीमला थँक्यू म्हणतो आहे की तुम्ही हे चांगलं प्रोग्राम घेतला आणि तुम्ही अवेअरनेस करत आहे की पतंग उडवण्याचे दुष्परिणाम पण असते आणि याला आपण कमी करायला हवं. याच्याबद्दल तुम्ही एवढा चांगला प्रोग्राम घेतला आणि पुन्हा एक सेगमेंट दिला, याच्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. थँक्यू सो मच डॉक्टर. आमच्या सगळ्या टीमकडून देखील. डॉक्टर, अगदी शेवटचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की समज माझ्यासमोर किंवा कुठल्याही व्यक्तीसमोर अशी एखादी घटना आपण समज बघतोय की या व्यक्तीला तोल जाऊन ती पडते व्यक्ती किंवा अपघात होताना दिसतोय मांज्यामुळे केवळ, तर ती रोखण्यासाठी तर आपण प्रयत्न नाही करू शकतो कारण त्या मांज्यामुळे ती व्यक्ती ऑलरेडी पडली आहे. पण आपण त्या व्यक्तीला त्वरित काही उपाय देऊ शकतो किंवा आपण काही त्वरित त्याच्यापर्यंत मदत पोहोचू शकतो जेणेकरून हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत आपण त्याचा ब्लड लॉस रोखू शकू. हो, हे खूप महत्त्वाचं क्वेश्चन आहे आणि याच्याबद्दल मी सांगू इच्छितो की फर्स्ट अप्लाई प्रेशर, आप ब्लीडिंग रोकिए. इमीडिएटली अप्लाई प्रेशर एंड सिवियर प्रेशर कि वो ब्लीडिंग रुकना चाहिए. अगर गले पे ये इंजुरी हुई है तो ट्राई कि वो जो सांस ले रहे हैं सांस लेते रहना चाहिए. जे ABC राहतं एअरवे ब्रीदिंग अँड सर्क्युलेशन, तर तुम्ही हे सिक्युअर करा. त्यांच्यावर प्रेशर अप्लाय करून ब्लीडिंग थांबवा आणि इमिजिएटली हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा. त्यांची एअरवे हे इट शुड बी मेंटेन्ड. एंड जब भी आप उन पे अगर फर्स्ट एड दे रहे हैं तो जो स्पाइनल कॉर्ड रहता है, जो वर्टिब्रे रहती है, इसको स्टेबलाइज करिए. एकदम से पेशेंट को उठाइए नहीं. सेकेंडली, वहाँ पे गर्दी ना करिए. गर्दी से क्या होता है कि थोड़ा सा मिसमैनेजमेंट हो जाता है. लेट समबडी टेक एक्शन एंड ब्लीडिंग स्टॉप करिए, एयरवे मेंटेन करिए, स्पाइनल कॉर्ड को स्टेबलाइज करिए एंड शिफ्ट द पेशेंट एज सून एज पॉसिबल. अगर हाथ में इंजुरी है या कोई आर्टरी अगर कट गई है, हाथ की अगर इंजुरी है, तो उसे भी आप स्टेबलाइज करिए. पहले प्रेशर देके ब्लीडिंग स्टॉप करिए. कोई भी प्रकार के हल्दी या जो कभी कभी गोबर लगाते हैं, ऐसे कोई भी पदार्थ ब्लीडिंग स्टॉप करने के लिए लगाइए नहीं. सिर्फ प्रेशर से ब्लीडिंग को स्टॉप करिए अँड शिफ्ट देम टू द नियरेस्ट हॉस्पिटल, जिथे ते सूचर्स देतील किंवा त्याचे ब्लड सप्लाय ते first they will do a ultrasonography so that the blood supply is to be maintained and then they will take action. The doctors will take appropriate action. पण जेव्हा आपण दिसतो आहे की काही ऍक्सिडेंट घडला आहे तर ब्लीडिंग स्टॉप करायची हे तुमची पहिली प्रतिक्रिया राहिली पाहिजे. अगदी खरं. डॉक्टर जेरिल, धन्यवाद. तुम्ही इतक्या विस्तारानं आम्हाला सांगितलं आणि तुमच्याशी बोलून हे तर स्पष्ट झालं की ह्या किती गंभीर जखमा आहेत आणि त्याच्यामुळे एखाद्याचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं ते रोखणं आपल्या हातात आहे का, यासाठी देखील प्रत्येकानं विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच जनजागृती करण्याचा न्यूज 18 लोकमतचा हा एक प्रयत्न आहे. नायलॉनचा मांजावर एकीकडे बंदी असताना देखील त्याची विक्री होताना आपण बघतो आहोत. पण यानंतर आपण ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकवर जाण्याआधी आपण बघणार आहोत की मोठ्या प्रमाणात सध्या आपल्याला माहिती आहे की कोरोनाचं प्रमाण वाढतंय आणि प्रत्येकाला या संकटाला सामोरं जावं लागतंय. पण या सगळ्यामध्ये प्रत्येकजण स्वावलंबी देखील होतंय. कोरोनाच्या महामारीमध्ये संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्र येऊन कोरोनाविरोधात लढताना दिसतोय. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या प्रत्येकाचं योगदान वाढणार आहे. ते अशासाठी कारण या माध्यमातून या विषाणूला मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल आता पुढे टाकायचं आहे आणि या मोहिमेत नेटवर्क 18 देखील आपल्या सोबत असणार आहे. जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही आणि याच उद्देशाने आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे.